नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8th पे कमिशन अपडेट, रिटायरमेंटला 75 लाख ग्रॅच्युइटी, OPS अन पेन्शनमधील सुधारणेपर्यंत 8व्या वेतन आयोगात काय ठरणार, कर्मचाऱ्यांची नेमकी धडधड काय असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रिटायरमेंटला 75 लाख ग्रॅच्युइटी कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8th पे कमिशन अपडेट, रिटायरमेंटला 75 लाख ग्रॅच्युइटी, OPS आणि पेन्शनमधील सुधारणेपर्यंत 8व्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार, कर्मचाऱ्यांची धडधड, 8th पे कमिशन डिमांड्स। 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत। यामध्ये NC आणि JCMच्या निवृत्तीविषयक लाभांच्या मागण्या, ज्यामध्ये वाढीव ग्रॅच्युइटी, पेन्शनमधील समानता आणि जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS हे पुन्हा लागू करणे याचा समावेश आहे। कर्मचारी कल्याण, निवृत्तीविषयक सुरक्षा आणि भविष्यातील सरकारी पेन्शन सुधारणाबाबतच्या चर्चांना या ठिकाणी दिशा देतील। बघा, 8th CPC डिमांड्स, 8व्या वेतन आयोग 18 महिन्याच्या या कार्यकाळाच्या उत्तरार्धात पोहोचला आहे। या अंतर्गत विविध घटकांशी सल्लामसलत आणि चर्चांचे 9 महिन्याहून अधिक काम आधीच पूर्ण झाले असून आता ही प्रक्रिया पुढच्या टप्प्यात आली आहे। यामध्ये आता चर्चांच्या फेऱ्यामध्ये निवृत्तीविषयक लाभ, पेन्शनमधील सुधारणा आणि निवृत्तीनंतरचे कल्याणकारी उपाय असे काही प्रमुख मुद्दे समोर येऊ शकतात। पहा, 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा जोर धरत असताना निवृत्तीविषयक लाभ आणि पेन्शनमधील सुधारणा याविषयी कर्मचारी प्रतिनिधींनी अनेक बदलांचे प्रस्ताव मांडले आहेत। यामध्ये ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 75 लाखांपर्यंत वाढवणे, तसेच निवृत्तांसाठी अधिक पेन्शन लाभ आणि अतिरिक्त कल्याणकारी उपाययोजनांचा समावेश आहे। बघा, पुढे अपडेट काय सांगतोय, 8व्या वेतन आयोगाच्या बैठकीचे पुढील टाइम टेबल। 8व्या वेतन आयोगाची दिल्लीमध्ये चर्चेची पुढील फेरी सुरू झाली असून दिनांक 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। त्यानंतर 8वा वेतन आयोग चेन्नई, पुदुचेरी, चंदीगड आणि जयपूर येथे बैठका आयोजित करणार असून दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत जयपूर येथे या प्रक्रियेचा अंतिम असा टप्पा नियोजित आहे। नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरीने म्हणजे NC-JCMने सादर केलेल्या निवेदनावर पुढे चर्चा होणे अपेक्षित असून यामध्ये निवृत्तीनंतरची सुरक्षा बळकट करणे, पेन्शनमधील समानता सुधारणे आणि निवृत्तीनंतरच्या कल्याणकारी सुविधांमध्ये वाढ करणे यासारख्या प्रस्तावांचा समावेश आहे। बघा, 8व्या वेतन आयोगासमोरील पेन्शनबाबत प्रमुख मागण्या। NC-JCMने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 25 लाखांवरून 75 लाखांपर्यंत वाढवणे, ग्रॅच्युइटीची गणना 30 दिवसाऐवजी 25 कामकाज दिवसांच्या आधारे करणे, सध्या असलेली 16.50 पट मर्यादा रद्द करणे आणि सुधारित लाभ OPS, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली व युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याच्या मागण्या केल्या आहेत। या संघटनेने वन रँक वन पेन्शन तत्व नागरी पेन्शनधारकांना हे लागू करणे, पेन्शनच्या कमिटेड भागाची पुनर्स्थापना 15 वर्षांऐवजी 11 वर्षांनंतर करणे, पूर्ण पेन्शनची रक्कम शेवटच्या वेतनाच्या 67% पर्यंत वाढवणे आणि कौटुंबिक पेन्शन 50% वाढवणे असेही प्रस्ताव या ठिकाणी मांडले गेले आहे। याशिवाय 65 वर्षांवरील वयानुसार अधिक निवृत्ती वेतन, विद्यमान निवृत्ती वेतनधारकांसाठी समानता लिव्ह एन्कॅशमेंट मर्यादा 600 दिवसांपर्यंत वाढवणे, रेल्वे प्रवासातील सवलती हे पूर्ववत करणे, निवृत्ती वेतनावर प्राप्तिकर सवलत देणे आणि NPS किंवा UPS रद्द करून जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजे OPS पुन्हा लागू करणे अशांची मागण्या केल्या गेल्या आहेत। बघा, 8व्या वेतन आयोगाचा नेमका अहवाल कधी येणार, लक्षात घ्या की संबंधित घटकांशी चर्चा पूर्ण केल्यानंतर आयोग मे किंवा जून 2027 दरम्यान अहवाल सादर करणे अपेक्षित आहे।
त्यानंतर केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर, भत्ते, पेन्शनमधील सुधारणा आणि सेवानिवृत्ती विषयक लाभ यावरील शिफारसींचा रिव्ह्यू करेल. त्यानंतरच अंमलबजावणीबाबत निर्णय घेईल. या 8व्या वेतन आयोगाच्या प्रस्तावानुसार ग्रॅच्युइटी आणि पेन्शनमध्ये होणाऱ्या सुधारणा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी किती उपयुक्त ठरतील याबाबत देखील आपले मत कमेंटमध्ये नक्की या ठिकाणी कमेंट करा. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी 8 पे कमिशन अपडेट आहे, म्हणजे रिटायरमेंटला 75 लाख ग्रॅच्युइटी आणि OPS आणि पेन्शनमधील सुधारणेपर्यंत 8व्या वेतन आयोगात नेमकं काय काय ठरणार, ही कर्मचाऱ्यांची नेमकी काय धडधड असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.